हॅलो नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी होममेड फेस वॉश पावडर कशाप्रकारे बनवायचं ती दाखवणार आहे. त्यामुळे तुमचा चेहरा आहे तो खूपच छान होतो आणि एकदम तुमच्या चेहऱ्यावर जर काळपट डाग असतील ते सुद्धा रिमूव्ह होतात. आणि जरी तुम्ही इथं रोज तुमचा चेहरा आहे तो इथं साबण लावून खराब केला असेल तर तो देखील इथं होणार नाही. सर्वात आधी तर ही पावडर बनवण्यासाठी तुमचे किचनमधलेच प्रोडक्ट लावणार आहेत. एकदम इथं साईड इफेक्ट वगैरे काहीच होत नाही. होममेड इथं प्रोडक्ट आहे आणि होममेड इथं पावडर बनवायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा वाटी इथं तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही तांदूळ आहे ते कोणतंही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला लाल मसूर डाळ वापरायची आहे आणि ती पावडर बनवल्यानंतर जर तुमची स्किन आहे ती ऑइली स्किनसाठी कशाप्रकारे वापरायचं आणि ड्राय स्किन असेल तरीसुद्धा इथं कशाप्रकारे वापरायचं ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी तर तुम्ही इथं तांदूळ आणि जी लाल मसूर डाळ आहे ती इथं बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला. आणि तुम्ही खूप जास्त इथं मोठं वाटू नका आणि खूप जास्त बारीकसुद्धा नाही. जसं तुमची स्किन टाईप असेल तसं घ्या, कारण की काही जणांची नॉर्मल असते तर काही जणांची खूप सेन्सिटिव्ह स्किन असते. त्यामुळे तुम्ही पावडर आहे ती थोडी बारीकच वाटून घ्या. आता मी इथं माझी स्किन आहे ती खूपच ऑइली आहे. त्याच्यासाठी मी इथं कशाप्रकारे ही जी पावडरची पेस्ट आहे ती तयार करते हे दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी 1 चमचा ही पावडर घेतलेली आहे. आता ह्यामध्ये थोडंसं लिंबू घालून घ्यायचं आहे. लिंबूचा रस इथं घालून घ्यायचा आहे. लिंबूमुळे सुद्धा इथं चेहऱ्यावरचे डाग वगैरे इथं जातात आणि लिंबूमुळे तुमची स्किन आहे ती थोडी इथं कलरसुद्धा येतो. आणि त्यानंतर इथं थोडीशी हळद पावडर घालायची आहे. आता ह्यामध्ये मी इथं 2 चमचे दहीचा वापर करणार आहे. इथं दहीसुद्धा खूपच छान तुमच्या स्किनवरती इथं फेशियल केल्यासारखं इफेक्ट येतं दही वापरल्यामुळे. आणि ऑइली स्किन असेल तर इथं खूपच छान असं दहीमुळे चेहरा आहे तो साफ होतो. आता हे सर्व पदार्थ आहे ते इथं तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे. एक पातळ असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता दुसऱ्या वाटीमध्ये मी ड्राय स्किनसाठी कशाप्रकारे तयार करायचं हे दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी इथं अर्धा चमचा ही पावडर घेतलेली आहे. आता ह्यामध्ये इथं दहीऐवजी दुधाचा वापर करायचा आहे, कारण की ड्राय स्किनसाठी इथं दूध आहे ते खूपच त्यांच्या स्किनला म्हणजे नरिशसुद्धा करतं. आणि त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा मी इथं हनी घालून घेतलेला आहे, मध वापरलेला आहे आणि थोडीशी हळद पावडर देखील वापरलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्यामध्ये इथं ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करू शकता आणि त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही गुलाब जेलसुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथं यूज करू शकता. आता मिश्रण आहे ते इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जशी तुमची टाईप असेल तसे तुम्ही इथं तयार करून घ्या. आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये मी सोडा घालत आहे. हा खाण्याचा सोडा आहे, एकदम नॅचरल आपण जे स्वयंपाकामध्ये वापरतो तो सोडा इथं मी घेतलेला आहे. सोडा वापरण्याचे कारण की ह्यामध्ये तुम्हाला फेस वॉशसारखं जर फेस पाहिजे असेल तर तुम्ही इथं सोडा वापरू शकता. नाहीतर तुम्ही नाही वापरला तरी देखील काही हरकत नाही. मी इथं माझी आणि सोडा आहे तो इथं ऑइलसुद्धा इथं कंट्रोल करतं आणि ऑइलसुद्धा काढतं. आता इथं तुम्ही पाहू शकता सोडा वापरल्यामुळे फेससुद्धा येत आहे थोडा थोडा. आता पेस्ट इथं तयार झालेली आहे आणि ही पेस्ट तुम्ही दिवसातून एकदाच वापरायचं आहे आणि तुम्ही इथं डेली वापरून पहा. 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला खूपच छान असं फरक जाणवेल. आणि तुम्ही जेव्हा इथं अंघोळीसाठी जातात त्यावेळेससुद्धा तुम्ही वापरला तरी देखील चालतं. आता पेस्ट आहे ती संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. आणि ही पेस्ट आहे ती इथं तुमच्या नाकावरचे जे नाकाच्या साईडला इथं म्हणजे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड असतात ते सुद्धा रिमूव्ह करतं. पिंपल असतील बारीक तर ते सुद्धा निघून जातात आणि त्याचे काही डाग असतील ते सुद्धा रिमूव्ह होतात. आणि ह्यामुळे तुम्ही डेली वापर केला तर तुमची स्किन आहे ती खूपच छान दिसू लागते आणि स्किन कलर देखील ह्यामुळे उजळ होतो. आता 2 ते 3 मिनिट इथं हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे. खूप जास्त तर स्किनवरती रगडू नका, कारण की काही जणांची स्किन आहे ती खूपच सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे रॅशेस वगैरे येऊ शकतात. आता इथं नाकाच्या तुम्ही भोवती आणि तुमच्या हनुवटीवर आणि तुमच्या इथं ओठांवरच्या वरती सुद्धा तुम्ही इथं मसाज करायचा आहे. त्यामुळे बारीक केससुद्धा असतील ते सुद्धा इथं रिमूव्ह होतात तुम्ही जर कंटिन्यू यूज केला तर. आणि इथं सगळेच इथं नॅचरल प्रॉडक्ट आहेत, त्यामुळे इथं कोणतंच म्हणजे साईड इफेक्ट वगैरे होण्याची भीतीसुद्धा नाही. आता मी संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर 2-3 मिनिट मसाज करून मी तर स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे चेहरा आहे तो. आता चेहरा धुतल्यानंतर तुम्ही सुद्धा पाहू शकता म्हणजे स्किनवरचे जे ऑइल आहे ते सुद्धा निघून गेलेलं आहे. आणि नाकाभोवती इथं ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील ते सुद्धा इथं रिमूव्ह होतात.
तर जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल आणि आवडला असेल तर तुम्ही इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच युजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मी सुद्धा इथं आत्ताच चॅनल इथं ओपन केलेलं आहे आणि तुमच्या सपोर्टची गरजसुद्धा आहे मला.